जय हिंद मित्रांनो, मिशन TET सरावासाठी टेस्ट सिरीजच्या पेपर दुसऱ्या जे की 6वी ते 8वी वर्गासाठी आहे त्याच्या विषय सामाजिक शास्त्राच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 1च्या व्हिडिओ स्पष्टीकरणामध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्राचे 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जर का अजूनही मिशन TET सरावासाठी टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर आपल्यासाठी अजूनही एक सुवर्ण संधी आहे। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत केवळ 150 रुपयांमध्ये आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 150 प्रश्न असणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला फोनपे किंवा गूगल पे करून त्याच व्हॉट्सअप नंबरला जे आहे स्क्रीनशॉट, नाव आणि जिल्हा सेंड करायचा आहे। अधिक माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण संपर्क देखील करू शकता। चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा आपला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ। मित्रांनो, सामाजिक शास्त्राचे जे आहे या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण करणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, जे सामाजिक शास्त्राचे प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमांक 151 पासून 180 पर्यंतचे प्रश्न देण्यात आलेले होते। बघा, आता 151 नंबरचा जो प्रश्न आहे तो काय आहे? पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे। पहिलं आहे विजयनगरचा जो सम्राट आहे तो कृष्णदेवराय आहे, गोवळकोंड्याचा जो बादशाह आहे तो अकबर आहे, अहमदनगरचा जो सुलतान आहे तो निजामशाह आहे आणि विजापूरचा जो सुलतान आहे तो आदिलशाह आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी IMP आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण विजयनगरचे जे सम्राट होते ते कृष्णदेवराय होते, जगजाहीर आहे। अहमदनगरचा जो सुलतान आहे, अहमदनगरपासून जे आहे निजामशाहीला सुरुवात झालेली आहे किंवा विजापूर जे आहे आदिलशहाचा गड आहे। आता इथे चुकीची जोडी काय आहे तर गोवलकोंड्याचा जो बादशाह आहे तो अकबर अजिबात नव्हता, म्हणून या ठिकाणी जी चुकीची जोडी आहे ती आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये। त्याच्यानंतर बघा 152 नंबरचा प्रश्न, शिवरायांनी कोणता किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधण्याचे ठरविले? कोणता किल्ला ही शिवरायांची आवडीचा किल्ला होता की जेणेकरून त्यांना तो जिंकून आपलं जे स्वराज्य आहे, स्वतःचं जे राज्य आहे ते निर्माण करायचं होतं? ऑप्शन बघा काय आहे, शिवनेरी, तोरणा, कोंढाणा, पुरंदर। या 4 पैकी कोणता किल्ला जिंकून शिवरायांनी जे आहे स्वराज्याचे तोरण बांधले? तर मित्रांनो, या ठिकाणी जो कोंढाणा आहे, कोंढाणा किल्ला जिंकून शिवरायांनी जे आहे स्वराज्य स्थापन केले। त्याच्यानंतर मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये कोठे लढाई झाली होती? दिल्ली, पानिपत, कुरुक्षेत्र, अंबाला। तर हे जगजाहीर आहे, मराठ्यांमध्ये आणि अब्दाली यांच्यामध्ये एक घनघोर असं युद्ध झालं होतं। ते युद्ध जे आहे इतिहासामध्ये अजरामर आहे, कधीही न विसरता येणारं अशा प्रकारचं तो युद्ध होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते पानिपत या ठिकाणी लढल्या गेलं होतं, पानिपतचं युद्ध आहे। आणि या युद्धामध्ये जे मराठे होते त्यांचा दारुण पराभव झाला होता, अहमदशाह अब्दाली हा यामध्ये विजयी ठरला होता। त्यानंतर 154 नंबरचा प्रश्न आहे बघा, इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभीय टिंबटिंब दिल्ली येथे आपले सत्ता केंद्र निर्माण केले। म्हणजे कोणी सत्ता केंद्र निर्माण केले? एक तर मुघल, तुर्क, अरब किंवा अफगाण इथले लोक। कोणी इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या सुरुवातीला कोणी नेमके दिल्ली या ठिकाणी जे आहे सत्ता केंद्र स्थापन केले होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे या ठिकाणी अरब जे लोक आहेत त्या लोकांनी 13व्या शतकामध्ये दिल्ली हे आपलं केंद्रस्थान बनवलं होतं। त्याच्यानंतर 155 नंबरची जी जोडी आहे, प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे। बघा, श्री चक्रधर स्वामी लीळाचरित्र, संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम, गुरु ग्रंथ साहिब, समर्थ रामदास हे दासबोध। म्हणजे कोणी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे किंवा कोणतं पुस्तक कोणाच्या आयुष्यावर अवलंबून आहे? बघा, श्री चक्रधर स्वामी जे आहे लीळाचरित्र हे बरोबर आहे, कारण लीळाचरित्र हे चक्रधर स्वामी यांचं आत्मकथा आहे। ठीक आहे, यांच्याविषयी पूर्ण चरित्र यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे जगजाहीर आहे। समर्थ रामदासांनी दासबोध लिहिलं, हे जगजाहीर आहे। संत तुकाराम यांनी जे आहे गुरु ग्रंथ साहिब लिहिलेला नाही आहे, गुरु नानक यांनी गुरु ग्रंथ साहिब लिहिलेला आहे। त्याच्यामुळे जी चुकीची जोडी आहे ती आहे 3 नंबरची।
156 नंबरचा प्रश्न आहे बघा. अरबांच्या स्थापत्य शैलीमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य समाविष्ट नाही आहे? अरब लोक हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कला अवगत करून आलेले होते, परंतु खालीलपैकी कोणत्या प्रकारची कला ही त्यांची नाही आहे? घुमट बांधणे, उंच मिनार बांधणे, उंच शिखरे बांधणे किंवा रेखीत नक्षीकाम आणि जाळीकाम करणे. तर मित्रांनो लक्षात घ्या, 156 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे जे उंच मिनार बांधण्याचं जे कौशल्य होतं ते अरबांकडे नव्हतं. उंच शिखरे बांधायचे, घुमट बांधायचे, नक्षीकाम करायचे, जाळीकामही करायचे. 157 नंबरचा प्रश्न. मध्ययुगामध्ये युरोपामध्ये कोणती नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीला आली? मध्ययुगामधलं युरोप खंडाचा हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो जगाच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये देखील हमखासपणाने प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. स्पेशली जे पेपर 2 आहे म्हणजे 2 नंबरचा जो पेपर आहे 6वी ते 8वी करिता, त्याच्यामध्ये जगाचा भूगोल, त्याच्यामध्ये युरोपाचा भूगोल, रशियन क्रांती असेल, यावरती हमखासपणाने प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे आपण जे आहे अभ्यासक्रमाची जी पुस्तकं आहे ती अभ्यासत चला, कारण 8वीचा इतिहास असेल किंवा 9वीचा इतिहास आणि 10वीचा इतिहास, 10वीपर्यंतची आपल्याला शालेय पाठ्यपुस्तके या ठिकाणी वाचन करावी लागणार आहे, कारण मॅक्झिमम जे प्रश्न आहेत ते तिथूनच तयार होऊन आलेले असतात. बघा आता मध्ययुगामध्ये युरोपामध्ये कोणती नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीला आली? लंडन, पॅरिस, लॉरेन्स आणि रोम, व्हेनिस आणि जिनेव्हा, बर्लिन आणि फ्रांकफुर्ट. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे व्हेनिस आणि जिनोवा जे आहे ती जी शहरं आहे ती नवीन व्यापारासाठी जी आहे ती केंद्र ठरली होती आणि अतिशय जास्त प्रमाणावरती त्या ठिकाणी व्यापाराला गती मिळाली, चालना मिळाली होती. 158 नंबरचा प्रश्न आहे. बंगालमधून कोणत्या बंदरातून जावा, सुमात्रा इत्यादी बेटाकडे भारताकडून व्यापारी जहाज जात असे? मग आता कोलकाताचं बंदर आहे, हुगळी या ठिकाणचं आहे, ताम्रलिप्ती आहे की ढाका आहे? बघा बंगालमध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी बंदर आहे जिथे जावा आणि सुमात्रा जी बेटे आहेत तिथे व्यापार चालायचा आणि ती जी बेटे आहेत ती आपण समजून चालायचं की ती जी बेट आहे, बेट म्हणण्यापेक्षा ते आपण बंदर म्हणूया त्याला, ते आहे ताम्रलिप्ती हे. त्यानंतर 159 मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला मानले जातात? कंबन, जयदेव, मुकुंदराज आणि पंथ. मित्रांनो हा प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे. बऱ्याच जणांना याचं उत्तर जे आहे ॲक्युरेट माहिती नाही आहे आणि आपण घेतलेली जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये देखील बऱ्याच जणांचा हा प्रश्न जो आहे सर्रासपणाने चुकलेला आहे. यानंतर आपला हा प्रश्न कधीही चुकता कामा नये, कारण मराठी भाषेचे जे आद्य कवी आहेत ते आहेत या ठिकाणी मुकुंदराज. मुकुंदराज हे मराठी भाषेचे जे आहे आद्य कवी म्हणून ओळखले जातात. आपल्याला आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कुतुब मिनारचे जे बांधकाम आहे ते कोणाच्या काळामध्ये सुरुवात झाली? मग त्याच्या बांधकामाला कोणाच्या काळामध्ये सुरुवात झाली? अल्तमश, मोहम्मद तुगलक, मोहम्मद घोरी, कुतुबुद्दीन ऐबक. बघा मित्रांनो कुतुब मिनार हे कुतुबुद्दीन ऐबक याच्या नावावरून घेण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची जी सुरुवात आहे देखील ती काय झालेली आहे? त्यांच्याच काळामध्ये झालेली आहे. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक यांनी जे आहे कुतुब मिनार बांधलं आणि त्याची सुरुवात देखील त्यांच्याच काळामध्ये झालेली आहे. यानंतर विजयनगरचा पहिला राजा कोणता आहे? आता विजयनगरचं जे राज्य आहे ते राजा कृष्णदेवराय यांचं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु इथे प्रश्न काय विचारला आहे ते लक्षात घ्या. विजयनगरचा पहिला राजा कोण? आता त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, बुक्क, हरिहर, कृष्णदेवराय किंवा रामराय. तर मित्रांनो या ठिकाणी आपण घाईघाईमध्ये काय करत असतो की कृष्णदेवराय आणि विजयनगर हे जे आहे आपल्याला जोडी माहिती आहे म्हणून आपण हमखासपणाने इथे जे आहे कृष्णदेवराय हे उत्तर लिहितो. परंतु मित्रांनो थांबा, ते उत्तर बरोबर नाही आहे. ते उत्तर काय असायला पाहिजे? विजयनगरचा जो पहिला राजा होता तो होता हरिहर. ठीक आहे, हरिहर. कृष्णदेवराय होते परंतु ते पहिले नव्हते. यानंतरचा 162 नंबरचा प्रश्न. शेरशहाने कोणते नाणे सुरू केले? पदमंटक, होन, रुपया किंवा टका? तर शेरशाह जे आहे, शेरशाह सुरी ज्याला आपण म्हणतो, त्यानं जे आहे
पहिल्यांदा मित्रांनो रुपयाला सुरुवात केली. रुपया हा त्या शेरशाह सुरीची देण आहे भारतीयांसाठी. त्याच्यानंतर 163 नंबरचा प्रश्न आहे. गुरु तेग बहादूर हे शिखाचे कितवे गुरु होते? पहिले, 8वे, 9वे किंवा 10वे? तर मित्रांनो गुरु तेग बहादूर जे होते ते शिखांचे 9वे गुरु होते. 9 नंबरचे गुरु होते गुरु तेग बहादूर. ठीक आहे. गुरु नानक यांचा जो धर्म आहे शीख धर्म त्यांचे ते महत्त्वाचे गुरु आहे. 164 नंबरचा प्रश्न आहे. संविधान सभेमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? मित्रांनो बघा हा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? बघा संविधान सभा आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी ती संविधान सभा आपण निर्माण केली होती. त्याच्यामध्ये कोण सदस्य नव्हतं? जवाहरलाल नेहरू, आंबेडकर, वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. मित्रांनो लक्षात घ्या 2 महत्त्वाचे नेते ज्यांनी की संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही कधीच, जे की त्या काळामधले सगळे छोटे मोठे जे काही नेते होते ते सर्वच्या सर्व संविधान सभेमध्ये निवडून गेले होते. परंतु 2 नेते असे होते जे की संविधान सभेमध्ये गेले नाही. एक तर मी ज्याला ब्रॉकेट केलेलं आहे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे कोण? बरोबर ओळखलं आहे तुम्ही, मोहम्मद अली जिना. ठीक आहे. मोहम्मद अली जिना हे 2 व्यक्ती असे होते जे संविधान सभेचे सदस्य कधीच नव्हते. मोहम्मद अली जिना पण नाही होते आणि महात्मा गांधी देखील नव्हते कारण त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि त्याच काळामध्ये झालं होतं काय की भारताची फाळणी व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे हे दोन्ही नेते जे आहे आपल्या आपल्या देशाचं नेतृत्व करण्यामध्येच व्यस्त होते. 165 नंबरचा प्रश्न. राष्ट्रप्रमुखांसह सर्व पदांसाठी निवडणुकीची तरतूद असणे याला काय म्हणतात? लोकशाही, प्रजासत्ताक, अध्यक्षीय पद्धत किंवा संसदीय पद्धत? बघा राष्ट्रप्रमुख असेल किंवा कोणतंही महत्त्वाचं पद असेल त्याची निवडणूक व्हायला पाहिजे ही जी पद्धत आहे त्याला म्हणत असतो प्रजासत्ताक. कारण या ठिकाणी प्रजा स्वतःच्या हातामध्ये सर्व सत्ता हस्तगत करत असते. जनतेमधून एखादा व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचत असतो. राजा का बेटा राजा नहीं बनता. अवकाश म्हणजे काय असा 166 नंबरला प्रश्न आहे. अवकाश पृथ्वीचा परिभ्रमण कक्ष, खगोलामधील पोकळी, आकाश गंगा किंवा तारकांचा समूह? तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला आहे की जे खगोलीय पोकळी आहे, खगोलामध्ये जे काही मोकळी जागा आहे त्याला आपण काय म्हणत असतो? अवकाश म्हणत असतो. या ठिकाणी उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा महिना हे कालगणनेचे एकक कोणत्या गतीमुळे मिळते? चंद्राच्या कक्षीय गतीमुळे, पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे, चंद्राच्या अक्षीय गतीमुळे किंवा पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे? मित्रांनो महिना कशामुळे होतो? महिना निर्माण होण्यामागचं कारण काय आहे? तर त्याच्यामागचं कारण आहे चंद्राची जी कक्षीय गती आहे त्या कक्षीय गतीमुळे जे आहे महिना निर्माण झालेला आहे. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांबरोबर पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? शिवरायांबरोबर कोण नव्हते? संभाजी कावजी, जिवाजी महाला, येसाजी कंक किंवा तानाजी मालुसरे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो खूप सोपं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तानाजी मालुसरे हे जे आहे अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस महाराजांबरोबर नव्हते. बाकीचे जे तिन्ही मावळे आहेत ते महाराजांबरोबर सोबत होते. त्याच्यानंतर 169 नंबरचा प्रश्न आहे. सर्वात मोठा जो महासागर आहे तो कोणता आहे? अटलांटिक, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर असं असायला पाहिजे. थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे समजून घ्या. बघा आता सर्वात मोठा महासागर कोणता आहे? हे तर जनरल नॉलेजचा प्रश्न झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की पॅसिफिक जो महासागर आहे तो जगामध्ये सर्वात मोठा असा महासागर आहे. यानंतर 170 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी
ओळखायला सांगितलेली आहे. मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते. हंबीरराव मोहिते जे की सेनापती होते. त्यानंतर अण्णाजी दत्तो जे की सचिव होते. मोरेश्वर पंडित जे की न्यायाधीश होते. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा जो अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो आपल्याला तोंडपाठ ठेवायचा आहे. फक्त परीक्षेसाठी नव्हे तर तो आपला इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास जो आहे तो मुखोद्गत असायलाच पाहिजे. शिवरायांचे मावळे असतील, शिवरायांची किल्ल्यांची नावं असेल किंवा शिवरायांचं पूर्ण जीवनचरित्र असेल, तो आपल्याला पाठांतर असायला हवं, कारण ती आपली संस्कृती आहे आणि तो आपला स्वतःचा इतिहास देखील आहे. आता राहिली गोष्ट परीक्षेची. परीक्षेमध्ये देखील बरेचसे प्रश्न शिवरायांच्या इतिहासावरती विचारले जातात, किंवा आपण असं जर का म्हटलं की कोणताही पेपर किंवा कोणतीही प्रश्नपत्रिका शिवरायांच्या इतिहासावर आधारित असलेल्या प्रश्नांशिवाय कंप्लीटच होऊ शकत नाही, तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. आता मित्रांनो बघा, शिवरायांच्या जो अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्यामधले चुकीची जोडी कोणती आहे? मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते सेनापती होते, हे पण बरोबर आहे. अण्णाजी दत्तो जे की सचिव होते हे पण आपल्याला बरोबर आहे. मग उरलं काय? तर उरलं एकच, ते म्हणजे काय? मोरेश्वर जे पंडितराव जे होते ते न्यायाधीश नव्हते. 4 नंबरचं. त्यानंतर बघा, सागरातील अरुंद आणि अतिखोल भागाला काय म्हणतात? सागरी गती, सागरी डोह, खंडात उतार किंवा भूखंड मंच. तर मित्रांनो, जे सागरातील अरुंद आणि अतिखोल भाग असतो त्याला आपण म्हणत असतो या ठिकाणी सागरी गती. ठीक आहे, सागरी गती. सागर तळाशी पाण्याचे सरासरी तापमान किती आहे? सागराच्या तळाला आपण गेलो तर त्या ठिकाणी पाण्याचं तापमान आहे तो नेमकं किती राहतं? 30 अंश, 2 अंश, 15 अंश किंवा गोटन बिंदूच्या खाली, म्हणजे -°C तर मित्रांनो याचं उत्तर सोपं आहे. अगदी जीकेचा प्रश्न आहे, म्हणायला गेलं तर हा भूगोलाचा प्रश्न आहे, परंतु हा जनरल नॉलेजचा देखील प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे 2°C. त्याच्यानंतर बघा, 173 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय विचारण्यात आलेला आहे की भारतीय नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत? 2 प्रकारचे, 4 प्रकारचे, 6 प्रकारचे की 8 प्रकारचे? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हा नागरिकशास्त्राचा प्रश्न आहे आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, किती प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहे? तर त्यांची संख्या आहे 6. म्हणजे काय आहे? तर भारतीय नागरिकांना एकूण 6 प्रकारचे जे मूलभूत हक्क आहे ते मिळालेले आहे. 174 नंबरचा जर आपण प्रश्न पाहिला, सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत. उष्णतेमुळे, खोलीमुळे, वाऱ्यामुळे किंवा जहाजांमुळे. आता सागरी लाटांचं कारण काय असतं? एकच कारण आहे की अतिशय प्रचंड वेगाने वाहणारे जे वारे आहेत ते कारणीभूत असतात सागरामध्ये लाटा निर्माण होण्यासाठी. 175 नंबरचा जो प्रश्न आहे तो पाहूया की शेती, खाणकाम, मासेमारी हे कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? म्हणजे ऑप्शन दिलेला आहे चतुर्थ, द्वितीय, प्राथमिक की तृतीय. तर मित्रांनो लक्षात घ्या, शेती असेल किंवा खाणकाम असेल किंवा मासेमारी असेल, हे जे आहे डायरेक्टली निर्माण झालेलं व्यवसाय आहे की ज्याच्यावरती लगेच आपल्याला काम करायचं आणि त्याच्यावरतीच आपल्याला आयुष्य जगायचं आहे. म्हणजे काय, हे जे व्यवसाय आहे ते प्राथमिक व्यवसाय आहे. ठीक आहे, इतरांवरती ते डिपेंड नाही आहे. शेती ही कशावरच डिपेंड नाही आहे, खाणकाम हे देखील दुसऱ्या इतर कोणत्यावरही डिपेंड नाही आहे, किंवा मासेमारी असेल, हे जे आहे उपव्यवसाय नाही आहे. म्हणजे तो काय आहे? प्राथमिक व्यवसाय आहे असं आपण म्हणू शकतो. 176 नंबरला बघा काय आहे की पर्यावरणाचे संरक्षण करणे हे नागरिकाचे मूलभूत काय आहे? हक्क आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की काम आहे? बघा, पर्यावरण संरक्षण करणं हे तर आपलं आद्य कर्तव्यच आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो त्याला की बाबा ती आपली प्रत्येक नागरिकाची जी आहे ती जबाबदारी आहे.
ठीक आहे, पर्यावरणाचं संरक्षण करणं हे प्रत्येकाची काय आहे, जबाबदारी ठरते. 177 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता वयोगट हा मनुष्यबळ पुरवतो, म्हणजे कोणत्या गटामध्ये जे आहेत ते मनुष्य हा काम करू शकतो. ठीक आहे, म्हणजे 15 ते 59 वर्ष, 60 वर्ष व त्यावरील, 14 वर्षाच्या खालील आणि 70 वर्षे व त्याच्या वरील व्यक्ती. आता साहजिक आहे, या प्रश्नाला काय विचार करायची गरज आहे का? अजिबात नाही. कारण कोणत्या वयामध्ये जे आहे व्यक्ती काम करू शकतो, मनुष्य जे आहे बळ लावून जे आहे काम करू शकतो, तर साहजिक आहे याचं उत्तर काय असायला पाहिजे, 15 वर्षापासून 59 वर्षापर्यंत. कारण 59 वर्षाला माणूस काय होऊन जातो, 58 वर्षाला रिटायर होऊन जातो. 158 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीची जी जोडी आहे ती ओळखायला सांगितलेली आहे. बघा काय सांगितलेलं आहे की विट वॉटर स्ट्रँड जे की सोन्याची खाण आहे, तिबेस्टी ज्वालामुखीचं पर्वत आहे, सहारा जो की वाळवंट आहे, किलिमंजारो शिखर नाईलचे उगमस्थान आहे. आता लक्षात घ्या याच्यापैकी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे ते तुम्हाला सांगतो. सोन्याची खाण विट वॉटर स्ट्रँड या ठिकाणी आहे, बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर तिबेस्टी हे ज्वालामुखीचं पर्वत आहे, हेही बरोबर आहे. सहारा हे जगातलं सर्वात मोठं वाळवंट आहे, हे देखील बरोबर आहे. किलिमंजारो शिखर नाईलचं उगमस्थान नाही आहे. किलिमंजारोचं जे शिखर आहे ते एक प्रकारचं ज्वालामुखीचं पर्वत आहे. ठीक आहे, म्हणून ही जी जोडी आहे ती काय असणार आहे, चुकीची असणार आहे. 179 नंबरचा प्रश्न काय आहे, जगप्रसिद्ध नायगरा धबधबा कोणत्या नदीवर आहे? सेंट लॉरेन्स, ओहियो, स्नेक, मॅकेन्झी. तर नायगरा जो धबधबा आहे तो जगप्रसिद्ध आहे आणि आपल्याला माहितीच आहे की तो सेंट लॉरेन्स या नदीवरती आहे. याला काही विचार करायची आवश्यकताच नाही आहे. आता शेवटचा प्रश्न आणि तो पण अतिशय सोपा. स्वतः भ्रष्टाचार करणे व दुसऱ्याच्या भ्रष्टाचाराला विरोध न करणे हा काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचा अपवाद आहे, अपराध आहे. ठीक आहे, आर्थिक, धार्मिक, सामाजिक की नैतिक. बघा स्वतः तर भ्रष्टाचार करतो आणि इतर जर का भ्रष्टाचार करत असतील तर त्याला अजिबात विरोध करत नाही. हा कोणत्या प्रकारचा अपराध आहे, तर तो सामाजिक अपराध आहे. स्वतःही करतो आणि इतरांना देखील करायला भाग पाडतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या पेपर 2 मधले सामाजिक शास्त्राच्या 30 प्रश्नांचं जे आहे व्हिडिओ स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला आवडलं असेल. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर का अजूनही ही मिशन TET सरावासाठी टेस्ट सिरीज जर का जॉईन केली नसेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण आजच संपर्क करा. ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा. मित्रांनो याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखासपणाने होणारच आहे. कारण 10 क्वेश्चन पेपर आपल्याला जर का प्रॅक्टिससाठी मिळाले तर आपला भरपूर अभ्यास याच्यातून होऊन जाणार आहे.